हॅलो एव्हरीवन, मी मिसेस पल्लवी निखरे आणि आजचा आपला टॉपिक आहे लेट गो. लेट गो म्हणजे काय तर जाऊ देणे किंवा सोडून देणे. मग इथे आपल्याला लेट गो काय करायचं आहे? आपल्याला लेट गो करायचं आहे असे इमोशन्स, असे विचार, असे फीलिंग्ज आपले जे आहेत ज्याच्यामुळे म्हणजे ज्याचा विचार केला की आपल्याला फक्त त्रास होतो आणि अशा गोष्टी, असे विचार जे किती महिन्यांपासून, वर्षांपासून आपल्या मनामध्ये साठलेले आहेत. आणि कधी पण त्याचा विचार आला की आपल्याला वाईटच वाटते, दुःखच वाटते. अशा गोष्टींना आपल्याला लेट गो करायचं आहे. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना आपल्याला लेट गो करायचं आहे? त्या म्हणजे पहा आपला राग, ईर्ष्या, द्वेष, जेलसी किंवा इगो असेल आपला. एखादा मोठा लॉस झाला आहे आयुष्यामध्ये, त्याचं आपल्याला दुःख असेल. असंही होऊ शकते की एखादा जवळचा व्यक्ती गेला, त्याच्यामुळे आपल्याला वाईट वाटलं, त्याच्यामुळे आपल्याला दुःख झालं. ह्या ज्या सगळ्या इमोशन्स आहेत, हे जे सगळे विचार आहेत, फीलिंग्ज आहेत, त्यांना लेट गो करायचं आहे. ठीक आहे, त्यावेळेला, त्या पर्टिक्युलर वेळेला आपल्याला राग आला, आपल्याला वाईट वाटलं, दुःख झालं, इट्स ओके. कारण की आपण ह्युमन बीइंग्ज आहोत, तर त्या फीलिंग्ज त्यावेळेला आपल्याला येणारच आहेत. पण ह्या फीलिंग्ज आता किती दिवस मनात ठेवायच्या आहेत, किती दिवस, महिने, वर्ष, किती दिवस ठेवायच्या आहेत, म्हणून आपल्याला लेट गो करायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की जर आपल्याला पुढची वाटचाल चांगल्या प्रकारे करायची असेल, आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल, तर लेट गो करणं, हे विचार सगळे काढून टाकणं खूप जास्त आवश्यक आहे. त्यामुळे लेट गो करायचं आहे. आणि निसर्ग पण पहा आपल्याला काय सांगतो. एखादं झाडाचं पान गळून पडते, ठीक आहे. ते कितीही दिवसांपासून असेल त्या झाडाला, ते झाड असं म्हणत नाही की "तू जाऊ नकोस, तू इतक्या दिवसापासून, इतक्या महिन्यांपासून माझ्यासोबत आहे, मी तुला सोडणार नाही." ते झाड सुद्धा त्या पानाला जाऊ देते. का बरं? कारण त्या झाडाला माहिती असते की मला आता पुन्हा नव्याने चांगल्या प्रकारे बहरायचं आहे. त्याच्यामुळे ते झाड सुद्धा त्या पानाला जाऊ देते. इव्हन नदी सुद्धा पहा निरंतर वाहत राहते. कुठेही थांबत नाही, कुठेही अडकत नाही. कंटिन्यू वाहत राहते. कारण तिला माहिती आहे जर समजा मी कुठे थांबली तर तिचं डबकं होऊन जाईल. त्याच्यामुळे ती कुठेही न अडकता वाहत राहते. तसंच आपल्याला सुद्धा आपल्या भूतकाळामध्ये अडकायचं नाही आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते आणि थांबते. 2 भिक्खू असतात. त्यांना पाण्यातून चालून नदी पार करायची असते आणि दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असते. तिथे एक स्त्री येते. तिला सुद्धा त्याच प्रकारे नदी पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असते. पहिला भिक्खू काय करतो, पण ती घाबरत असते त्या पाण्यातून जाण्यासाठी. मग पहिला भिक्खू काय करतो, तिचा हात पकडतो आणि आपल्यासोबत तिला दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जातो. ती स्त्री तिथे गेल्यानंतर धन्यवाद मानते आणि तिथून निघून जाते. मग दुसरा भिक्खू जो असतो तो पहिल्या भिक्खूला काय म्हणतो, की "तू त्या स्त्रीला स्पर्श केला आहेस, म्हणजेच तू खूप मोठं पाप केलं आहे." तर पहिला भिक्खू जो आहे तो स्माईल करतो, स्मितहास्य देतो आणि त्या दुसऱ्या भिक्खूला म्हणतो, की "मी तर त्या स्त्रीला कधीचच नदी किनाऱ्यावर सोडून दिलं आहे, पण तू मात्र त्या स्त्रीला अजूनही मनामध्ये धरून ठेवलं आहेस आणि ज्याचा त्रास तुलाच होत आहे." म्हणजे पहा, जर आपण मनात गोष्टी धरून ठेवल्या, त्या तेव्हाच्या तेव्हा जाऊ दिल्या नाही, तर त्रास आपल्यालाच होतो आणि आपण पुढची वाटचाल करू शकत नाही. आणि शेवटी काय आहे, या सगळ्या गोष्टींना लेट गो करणं खूप आवश्यक आहे. कारण पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. शेवटी शो मस्ट गो ऑन. भेटूया पुढल्या मेसेजमध्ये. पुढला मेसेज छान इंटरेस्टिंग राहणार आहे. एक ॲक्टिव्हिटी राहणार आहे त्याच्यामध्ये. तेव्हा नक्की पाहाल. तोपर्यंत बाय एव्हरीवन. And always be in the feeling of gratitude. Thank you very much.